तुम्हाला हे माहीत आहे का? भक्तांसाठी पांडुरंग काहीही करतो. या श्रद्धेवर आणि भक्तीच्या शक्तीवर आधारित एक अतिशय भावूक आणि सुंदर गोष्ट आज आपण ऐकणार आहोत. पंढरपूरपासून काही अंतरावर असलेल्या एका लहानशा गावात गोपाळ नावाचा एक गरीब विणकर राहत होता. गोपाळ अतिशय साधा, प्रामाणिक आणि विठ्ठलाचा परमभक्त होता. त्याचे घर अगदी छोटे होते, पण त्याच्या घरात अखंड पांडुरंगाचे नामस्मरण चालू असायचे. गोपाळ आणि त्याची पत्नी राधा दिवसभर चरख्यावर सूत कातायचे, सुंदर घोंगड्या आणि वस्त्रे विणायचे आणि ती बाजारात विकून जे काही पैसे मिळायचे त्यात समाधानाने राहायचे. गोपाळचा एकच नियम होता, रोज पहाटे उठून विठ्ठलाची पूजा करायची. दिवसा विणकाम करताना मुखाने पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा गजर करायचा आणि रात्री झोपण्यापूर्वी गरिबांना किंवा साधूंना अन्नदान करायचे. एकदा संपूर्ण प्रांतात कडक हिवाळा सुरू झाला. थंडीने लोक गारठून जात होते. गोपाळने या थंडीत गरिबांना वाटण्यासाठी दिवस रात्र कष्ट करून उबदार घोंगड्या विणल्या होत्या. पण नेमकी त्याचवेळी गावातील श्रीमंत आणि लोभी सावकार धोंडीराम याने गोपाळकडे आपले जुने कर्ज मागण्यास सुरुवात केली. धोंडीराम अतिशय निष्ठुर होता. तो गोपाळच्या घरी आला आणि म्हणाला, गोपाळा, आजच्या आज माझे सगळे कर्ज व्याजासकट परत कर, नाहीतर उद्या सकाळी तुझ्या घराचा लिलाव करीन आणि तुला व तुझ्या पत्नीला गावातून हाकलून देईन. गोपाळने हात जोडले, सावकारजी, या थंडीत मी काही घोंगड्या विणल्या आहेत, त्या बाजारात विकून जे पैसे येतील ते मी तुम्हाला देतो. कृपया मला उद्यापर्यंतची मुदत द्या. सावकार म्हणाला, ठीक आहे, उद्या दुपारपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर याद राखून ठेव. त्याच रात्री गावातून पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आणि साधूंचा एक मोठा संघ जात होता. थंडी अतिशय कडक होती. वारकऱ्यांजवळ थंडीपासून वाचण्यासाठी पुरेशी वस्त्रेच नव्हती. ते थरथर कापत गोपाळच्या दारापाशी आले आणि म्हणाले, बाबा रे, खूप थंडी आहे. रात्री थांबायला जागा आणि पांघरायला काही मिळेल का? पांडुरंग तुझे कल्याण करेल. गोपाळच्या डोळ्यात पाणी आले. त्याच्या डोळ्यासमोर सावकाराचा चेहरा आणि आपल्या घराचा लिलाव दिसत होता. जर त्याने त्या घोंगड्या वारकऱ्यांना दिल्या तर तो सावकाराचे कर्ज फेडू शकणारच नव्हता. पण गोपाळचे हृदय विठ्ठलमय होते. तो स्वतःशीच म्हणाला, माझा विठ्ठलच या वारकऱ्यांच्या रूपाने माझ्या दारी आला आहे. मी माझ्या देवाला थंडीत तडफडू कसे देऊ बरं? जे होईल ते माझा विठ्ठल बघेल. गोपाळने आणि राधाने हसतमुखाने सर्व वारकऱ्यांना घरात घेतले. त्यांची सेवा केली आणि स्वतः विणलेल्या त्या मौल्यवान उबदार घोंगड्या त्यांना पांघरण्यासाठी दिल्या. वारकऱ्यांनी तृप्त होऊन गोपाळला आशीर्वाद दिले आणि पहाटे ते पंढरपूरकडे निघून गेले. सकाळ झाली. सावकार धोंडीराम आपल्या 4 माणसांना घेऊन गोपाळच्या दारात हजर झाला. गोपाळा, आण माझे पैसे, नाहीतर रिकामे घर कर, सावकार ओरडला. गोपाळ डोळे बंद करून घरात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभा राहिला आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाला, देवा, मी माझे कर्तव्य केले. आता पुढे काय करायचे हे तूच बघ बरं. तेवढ्यात तिथून एक अतिशय सुंदर सावळा तरुण जात होता. त्याच्या डोक्यावर घोंगड्यांचा आणि कपड्यांचा मोठा गठ्ठा होता आणि हातामध्ये पैशांची थैली देखील होती. त्या सावळ्या तरुणाने सावकाराला आवाज दिला, अहो सावकारजी, थांबा. गोपाळ शेठचे कर्ज किती आहे बरं? सावकार आश्चर्याने म्हणाला, 50 सोन्याची नाणी. पण तू कोण आहेस? तो सावळा तरुण हसला आणि म्हणाला, मी गोपाळ शेठचा मुनीम म्हणजे सेवक आहे. माझे नाव विठ्ठल आहे. शेठजींनी काल रात्री विणलेला सर्व माल मी शहरात विकला आणि त्याचे भरपूर पैसे मिळाले आहेत. हे घ्या तुमचे 50 सोन्याचे नाणे आणि तुमचे कर्ज नील करा. सावकाराने नाणी मोजून घेतली. ती अगदी खरीखुरी सोन्याची नाणी होती. सावकाराने कर्जाचे कागदपत्र फाडून टाकले आणि तो निघून गेला. तो तरुण घरात गेला आणि गोपाळला म्हणाला,
शेठजी, तुमचे कर्ज फिटले आहे. हे उरलेले पैसे आणि तुमच्या सर्व घोंगड्या ज्या विकल्या गेल्या नाहीत त्या मी रिटर्न आणल्या आहेत. गोपाळ आणि राधा बाहेर आले. त्यांनी पाहिलं तर काय, ज्या घोंगड्या त्यांनी काल रात्री वारकऱ्यांना दिल्या होत्या तशाच उभेहूब घोंगड्या तिथे ठेवल्या होत्या आणि सोबत पैशांची थैली होती. गोपाळ थोडा गोंधळला. तो म्हणाला, अरे बाबा, तू कोण आहेस? मी तर तुला कधी कामावर ठेवले देखील नाही आणि माझ्याकडे तर एकही पैसा नव्हता. मग तू सावकाराचे कर्ज कसे फेडले बरं? तो सावळा तरुण फक्त गोड हसला आणि म्हणाला, गोपाळ दादा, तू जेव्हा जेव्हा अडचणीत असतोस तेव्हा तुझा हा विठ्ठल तुझा चाकर बनून धावून येतो. तू काल रात्री ज्या वारकऱ्यांची सेवा केलीस ती सेवा थेट माझ्यापर्यंत पोहोचली. मग मी तरी माझ्या भक्ताला अडचणीत कसा राहू देऊ? हे बोलता बोलता त्या सावळ्या तरुणाच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश फाकला. क्षणार्धात तिथे विठ्ठलाचे चतुर्भुज रूप प्रकट झाले. डोक्यावर मुकुट, गळ्यात वैजंती माळ आणि कटेवर हात ठेवलेले पंढरीनाथ उभे होते. तुझा देव तुझ्या भावाचा भुकेला आहे गोपाळा, असे म्हणून विठ्ठलाने गोपाळला आणि राधाला आलिंगन दिले आणि ते मूर्तीमध्ये विलीन झाले. गोपाळ आणि राधाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या देवाच्या दर्शनासाठी लोक मैलोनमैल चालत पंढरपूरला जातात तो विठ्ठल स्वतः त्याच्या भक्तीसाठी धावत आला होता. गोष्टीचे तात्पर्य असे की पांडुरंग हा केवळ मंदिरातील दगड नाही, तर तो भाविकांच्या भक्तीचा भुकेला आहे. जेव्हा भक्त कोणत्याही स्वार्थाशिवाय संपूर्ण विश्वासाने देवावर आणि मानवतेवर विश्वास ठेवतो तेव्हा देव स्वतः त्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणताही वेश घेऊन धावून येतो. भक्तासाठी पांडुरंग काहीही करायला तयार असतो. हाच या गोष्टीचा संदेश आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच कथा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.